हॅलो फ्रेंड्स, तर चला आज आपण बनवणार आहोत स्ट्रीट फूड. रुचकर आणि स्वादिष्ट बनणारी अशी कटोरी चाट बनवायचं ना. चला मग. सुरुवातीला एका परातमध्ये 2 वाट्या मैदा, अर्धा चम्मच अजवाईन, चवीनुसार नमक आणि मोहनसाठी तेल घेतला. त्यानंतर पाणी घालून त्याचा एक डो तयार करून 2 ते 3 मिनिटं त्याला रेस्टसाठी ठेवलं. त्यानंतर कटोरी बनवायची आहे. त्यासाठी एक गोळा घेतला, त्याची पोळी लाटली. तेलामध्ये आपली पोळी फुगल्या नाही पाहिजे म्हणून मी काटा चम्मचच्या सहाय्याने त्यामध्ये छेद केला आणि व्हिडिओमध्ये बघू शकता अशा वाटीच्या सहाय्याने त्याची एक कटोरी बनवली. हवे तुम्ही त्या आकाराची वाटी घेऊ शकता आणि याची अशी पोळी किंवा कटोरी अशी बनवू शकता. एक्स्ट्रा पार्ट आपण काढून घेतला आहे. अशा प्रकारे 4 कटोरी तयार करून घेतल्या आहेत. आता एका पॅनमध्ये तेल गरम केलं. बनवलेली कटोरी तेलामध्ये तळायसाठी घातली आहे. कटोरी छान शिजली पाहिजे म्हणून तेलामध्ये वाटी डुबवलं आणि एक्स्ट्रा तेल वाटीवर सुद्धा सोडलं. तुम्ही बघू शकता वाटीसुद्धा सेपरेट होत आहे आणि आपली कटोरीसुद्धा छान तळली जात आहे. चला मग कटोरीसुद्धा आपली रेडी झाली आहे. आता आपण त्याला काढून घेऊ आणि सर्विंग करू. कटोरी चाट बनवायसाठी मी बॉईल आलू घेतलं, त्यामध्ये तिखट मीठ लावून घेतलं होतं. त्यानंतर पांढरे चणे होते ते सुद्धा घेतले. त्यावर कांदे घेतले, मक्याचे दाणे घेतले. त्यावर दही घेतला, गोड दही होता हा माझ्याजवळ. तुम्ही याच्यामध्ये चिंचगुळाची चटणीसुद्धा घालू शकता. त्यानंतर हिरवी चटणी घातली, थोडासा स्पायसनेससाठी तिखट, मीठ, धने पावडर आणि वरून शेव घेतला. वरून आपल्याला कोटिंग व्यवस्थित करायची होती म्हणून टमाटरसुद्धा घेतला. पुन्हा मी स्टफिंगसाठी आलूचा भरीत, शेव पुन्हा मिक्स करून कटोरी चाट रेडी केली. यामध्ये टेस्टच्या अकॉर्डिंग तुम्ही आणखीसुद्धा काहीतरी स्पायसनेस, आंबट, तिखट, चटपटे मसालेसुद्धा घालून चाट बनवू शकता. चला मग रेडी आहे आपली कटोरी चाट. नक्की बनवा आणि लाईक करा.